हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या न्यू चॅप्टरला, दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सो स्टुडंट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये कॅन यू रिकॉल मध्ये सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, व्हॉट इज मीन बाय लाईट. लाईट काय असतो? तर तुम्ही सांगू शकता का लाईट काय असतो? लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. राईट, सिंपल आहे. लाईट काय आहे? एक एनर्जीचा फॉर्म आहे. तुम्ही तुमच्या कन्स्टिट्यूएंट ऑफ मॅटर या चॅप्टर मध्ये तुम्ही हे शिकलेले आहात की लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी होतात, त्यातलाच हा लाईट आहे. तर स्टुडंट, लाईट बद्दल थोडी एक शॉर्ट इंट्रोडक्शन बघू आपण. लाईट एनर्जी असते हे तर माहित झालं. मग लाईट ट्रॅव्हल कसा करतो हे सगळ्यात पहिले माहित असणं आवश्यक आहे. लाईट ट्रॅव्हल करताना फक्त स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतो. लाईट ओनली ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. लाईट कधीच बेंड होत नाही. सपोज इथे जर एक ऑब्स्टॅकल असेल मधात आणि लाईट रे आला तर हा याच्यावरून असा जात नाही. लाईटला जर जायचं असेल तर तो तिथे थांबून जाईल. ऑब्स्टॅकल आल्यामुळे तो समोर जाऊ शकत नाही, बिकॉज लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, लाईट हॅज ड्युअल नेचर. लाईट हा दोन नेचर्स मध्ये अवेलेबल आहे. आता ड्युअल नेचर म्हणजे काय? तर आता जर एक विचार केला तर लाईटचे पार्टिकल्स असतात का वेव्ह असते? दोन्हीतून काय असते तुम्ही सांगू शकता का? तर आता तुम्ही जर विचार केला तर तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये बघितलं तर तुम्हाला सांगितलं जाते की लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. लाईटची वेव्हज असतात. नंतर तुम्ही 9th-10th मध्ये गेले की तुम्हाला म्हणतात पार्टिकल फॉर्म मध्ये असतात. 11th-12th मध्ये गेल्यानंतर म्हणतात लाईट इज इन द फॉर्म ऑफ पॅकेट. पॅकेट असतात लाईटचे. मग नेमकं लाईट कोणत्या फॉर्म मध्ये? आता हे कन्फ्युजन क्रिएट होते. तर ऍक्च्युली लाईट हॅज ड्युअल नेचर. याचा मिनिंग असा आहे की लाईट वेव्ह ऍज वेल ऍज पार्टिकल दोन्ही पण नेचर मध्ये आहे. म्हणजे लाईटचे वेव्ह आणि पार्टिकल दोन्ही असतात. दोन्ही फॉर्म मध्ये लाईट ट्रॅव्हल करतो. पार्टिकल अँड वेव्ह इन द फॉर्म ऑफ पॅकेट. पॅकेटच्या फॉर्म मध्ये लाईट असा ट्रॅव्हल करतो. आता हे तुम्ही डिटेल मध्ये 10th-11th मध्ये शिकसालच. ठीक आहे, तर आता फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की लाईटचा स्पीड किती आहे? लाईट कितीच्या स्पीडने ट्रॅव्हल करू शकतो? तर लाईट हा जगातला सगळ्यात फास्टेस्ट स्पीड अक्वायर करतो. तर मग लाईटचा स्पीड किती आहे? द स्पीड ऑफ लाईट इज, आता तुम्ही इथे बघू शकता, स्पीड ऑफ लाईट इज किती आहे? 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड एवढा लाईटचा स्पीड आहे. मग आता हे 3 इंटू 10⁸ म्हणजे काय? तर याला आपण असं लिहू शकतो, 3 आणि 10⁸ म्हणजे याच्यावर 1 2 3 4 5 6 7 8 शून्य द्यायचे. म्हणजे जर आपण या संख्येला कॅल्क्युलेट केलं किंवा मोजलं तर आपल्या लक्षात येते 30 करोड मीटर पर सेकंद. म्हणजे लाईट एका सेकंदात 30 करोड मीटर पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो. एवढा लाईटचा स्पीड आहे. आता 30 करोड म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा, एका सेकंदात तो जाऊ शकतो म्हणजे किती अंतर पार करू शकतो, किती फास्ट असेल. सो दिस इज द स्पीड ऑफ अ लाईट. हेच जर आपण मीटरचं किलोमीटर मध्ये कन्वर्ट करून बघितलं की लाईट एका सेकंदात किती किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो, तर ते जर बघितलं आपण तर ते अशा प्रकारे लिहू शकतो आपण. याच्यातले फक्त 3 झिरो कमी करा अजून, म्हणजेच 3 इंटू 10⁵ किलोमीटर पर सेकंद. इट मीन्स दॅट 3 त्याच्यावर 5 शून्य, 1 2 3 4 5, म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढ्या फास्ट हा लाईट ट्रॅव्हल करतो. म्हणजे एका सेकंदात तो 3 लाख किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. इतका फास्ट हा लाईट ट्रॅव्हल करतो. इट इज द लाईट. नाव यू अंडरस्टँड अबाउट द लाईट. त्यानंतर बघा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, म्हणजे आता जो सनलाईट आहे, जो सूर्यापासूनचा प्रकाश पृथ्वीवर येतो, तर हा लाईट किती वेळात पृथ्वीवर पोहोचतो? त्याला तिथून सूर्यापासून पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? आता सूर्य तर किती अब्जो मेलो दूर आहे पृथ्वीपासून, तर मग तिथून लाईट इथे येण्यासाठी किती टाइम लागतो? तर त्याचा आन्सर आहे, लाईट टेक्स लाईट टेक्स 8 minutes 20 seconds to reach earth surface from
सन सूर्यापासून पृथ्वीवर येण्यासाठी त्याला 8 मिनिट 20 सेकंद एवढा टाइम लागतो. तर हे झालं ऑल अबाउट द लाईट. आता आपण बघू की रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय असते. व्हॉट इज मीन बाय द रिफ्लेक्शन ऑफ लाईट.